नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड एक्झाम 2026 आणि इंग्लिशचा मोस्ट वेटेड व्हिडिओ ग्रामरचा. आज ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित ग्रामरचे टॉपिक नीट समजून घेऊ. कुठले कुठले टॉपिक बोर्ड एक्झामला रिपीटेडली विचारले जातात आणि कुठले कुठले फिक्स येणार आहेत सगळं नीट समजून घेऊ. आत्तापर्यंत तुम्ही ग्रामरचा काहीच अभ्यास केला नसेल, टेन्शन नका घेऊ. व्हिडिओ एंडपर्यंत बघा. प्रत्येक ग्रामरचा टॉपिक हा प्रत्येक स्टुडंटला एकदम चकाचकमध्ये समजून येईल. व्यवस्थित बेसिकपासून आपण समजून घेऊया. 1 बाय 1 टॉपिक डिस्कस करू. बोर्डचे एक्झाम्पल पण बघूया, म्हणजे सगळे टॉपिक आपले क्लिअर होऊन जातील आणि मार्क पण कन्फर्म होतील. आता ग्रामरचा क्वेश्चन पहिला येतो कुठं ते बघा. आपल्याकडं 3 पॅसेज आहेत बरोबर. त्या पॅसेजमध्ये जो 4th नंबरचा क्वेश्चन असणार आहे म्हणजे A4, B4 आणि परत अनसीनमधला A4, या ठिकाणी आपल्याला डू ॲज डायरेक्टेडमध्ये ग्रामरचे क्वेश्चन दिसतात आणि ओव्हरऑल 6 मार्कांसाठी ग्रामर विचारला जाईल. खूप सिम्पल असतं आणि हे मार्क आपले हक्काचे आहेत. ह्यातला एक पण मार्क जाता कामा नये. त्यामुळे व्हिडिओ नीट समजून घ्या. प्रत्येक टॉपिक नीट क्लिअर करून घ्या. करायची मग सुरुवात. चलो, एकूण 12 टॉपिक आहेत. त्यातले काही टॉपिक हे परमनंटली येतात. आता त्या सिक्वेन्समध्येच लिहिलेलं आहे. सुरुवातीला आपण इझी टॉपिक घेऊया आणि नंतर हळूहळू हार्ड टॉपिककडे जाऊया. बघा, ॲड क्वेश्चन टॅग येतोच, अंडरलाईन द इन्फिनिटिव्स, नंतर नॉट ओनली बट ऑल्सो किंवा यूज ॲज वेल ॲज, दोघांपैकी एक येईल. नंतर एक्सक्लेमेटरी करा, यूज अनेबल टू, एबल टू. नंतर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल त्याला निगेटिव्ह करायचं किंवा निगेटिव्ह असेल त्याला पॉझिटिव्ह करायचं. WH क्वेश्चन्स, टेन्सेस, व्हॉइस, डिग्री, हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आता 2 वेळा बोर्ड एक्झाममध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा टॉपिकसुद्धा विचारला गेलेला आहे आणि हे सुद्धा खूप सिम्पल आहे. जर तुम्हाला टेन्सेस समजले तर व्हॉइस समजणार, व्हॉइस समजलं तर आराम के साथ तुम्ही इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच सहज करू शकता. ते सुद्धा टॉपिक आपण मस्त बघणार आहोत आणि प्रत्येकाचे हे सगळे टॉपिक आज आपण पक्के करूया. चलो, तर पहिला टॉपिक येतो ॲड क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचं बेसिक मिनिंग समजून घेऊ. बघा, क्वेश्चन टॅग म्हणजेच काय तर एक शॉर्ट क्वेश्चन आहे जो एंड ऑफ द स्टेटमेंट आपण काय करतो, ॲड करतो. आता ह्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि प्रोनाऊनची गरज पडते. जसं की बघा काय दिलं आहे, इट्स अ नाईस डे, हे स्टेटमेंट होतं. आता इथं काय आहे, इट्स म्हणजेच इट इज आलं, इज काय झालं, हेल्पिंग वर्ब आलं. मग हेल्पिंग वर्बला आपण काय केलं, निगेटिव्ह केलं, इजचं इजंट झालं आणि नंतर जे प्रोनाऊन होतं ते ॲज इट इज यूज झालं. क्लिअर, समजलं. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर टॅग निगेटिव्ह येतो, स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह येतो. आता काही बेसिक चेंजेस समजून घेऊया हेल्पिंग वर्बच्याबद्दल. जसं की इज असेल तर इजंट होणार, वॉज असेल तर वॉजंट, हॅज असेल तर हॅजंट, हॅव असेल तर हॅवंट. नंतर आरचं अरंट, कुडचं कुडंट, शूडचं शूडंट, कॅनचं कांट. हे बेसिक चेंजेस झाले. आता हे 3 जण जे आहेत इथं तुम्ही चुका करण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ॲमचं ॲमंट नाही होत, अरंट होतं, विलचं वोंट होतं आणि शालचं शंट होतं. हे 3 व्यवस्थित लक्षात ठेवताल. क्लिअर. चलो, आता महत्त्वाची गोष्ट बघा, जर स्टेटमेंटमध्ये हेल्पिंग व्हर्बच नसेल तर त्या ठिकाणी आपण डोंट आणि डिडंट हे टेन्सेसनुसार वापरणार. प्रेझेंट टेन्स असेल तर डोंट, नंतर पास्ट टेन्स असेल तर डिडंट. चलो, आता बोर्डचे क्वेश्चन्स बघा, 1 बाय 1 समजून घेऊया. पहिला क्वेश्चन नोव्हेंबर 2020ला आला होता. काय दिला आहे, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. आता सगळ्यात पहिलं हेल्पिंग वर्ब बघा, बघितलं. स्टेटमेंट पहिलं ॲज इट इज लिहिलं, नंतर हेल्पिंग वर्ब वॉज होतं, वॉजचं वॉजंट झालं आणि नंतर जर सब्जेक्ट हा नॉन लिव्हिंग थिंग असेल तर त्यासाठी आपण इट प्रोनाऊन वापरतो. हे डोक्यात फिट ठेवा. क्लिअर, डन. सब्जेक्ट जर नॉन लिव्हिंग थिंग्स असेल, वस्तूचं नाव असेल, कंपनीचं नाव असेल, कुठल्याही गोष्टी असतील नॉन लिव्हिंग थिंग तर त्या ठिकाणी आपण इट वापरणार. आता लिहिलं कसं बघा, स्टेटमेंट ॲज इट इज आलं, त्यानंतर कॉमा द्यायला विसरू नका. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे होतं ते पहिलं निगेटिव्ह केलं आणि नंतर आलं प्रोनाऊन आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क फिक्स. पुढं बघा, द नेक्स्ट स्टेप शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. त्यानंतर कॉमा आला. शूड होतं, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, शूडंट झालं. नंतर काय, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे म्हणून काय आलं, इट आलं. डन. क्लिअर. चलो, नेक्स्ट बघूया. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. आता या ठिकाणी काय होतं, वॉजचं काय होणार, वॉजंट. कॉमा द्यायला विसरायचं नाही. सीताराम काय,
मेल आहे, मग काय होईल, ही येणार. समजलं नक्की. चलो मार्च 2024 बघा. द साईट ऑफ फूड मॅडन हिम. आता परत साईट ऑफ द फूड काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. आता या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसतं आहे का, नाही दिसत आहे. पण हे जे स्टेटमेंट आहे हे सिम्पल पास्ट टेन्सचं आहे, त्यामुळं पास्ट टेन्ससाठी काय वापरणार आपण, डीड. आता परत चेक करा, स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, मग टॅग काय होणार, निगेटिव्ह, म्हणजेच डिडंट इट आलं. क्लिअर. पुढचं बघा, शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी. आता इथं ऑलरेडी स्टेटमेंटमध्येच निगेटिव्ह आहे, मग टॅग काय होणार, पॉझिटिव्ह होणार, वॉज, आणि एंडिंगला काय येणार, शी येणार. इझी आहे का नाही. आता जुलै 2022चं बघा, आय हम्बली ॲक्सेप्ट दिस अवॉर्ड. आता परत इथे हेल्पिंग वर्ब दिसतं आहे का, नाही दिसत आहे. पण टेन्स कुठला आहे, प्रेझेंट टेन्स आहे, मग त्यासाठी काय असणार आहे, डू आलं. स्टेटमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, टॅग काय होणार, निगेटिव्ह. आय ऑलरेडी प्रोनाऊन आहे म्हणून या ठिकाणी प्रोनाऊन आलं. कळलं. पुढं मार्च 2023 बघा, स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. याही ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही आहे, पण ह्याच्यावरनं कळतं आहे स्टेटमेंट कुठल्या टेन्सचं आहे, सिम्पल पास्ट टेन्स. मग पास्ट टेन्समध्ये काय वापरतो आपण, डिडन आणि ही ॲज इट इज. कळलं. पुढं बघा, दे आर द प्रोटेक्टिव्ह कवर फॉर द आईज. परत आर आहे, आरचं काय होणार, अरंट, प्रोनाऊन ॲज इट इज आलं. फक्त लक्षात ठेवायचं, कॉमा द्यायला विसरायचं नाही आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. मार्क कन्फर्म झाले पाहिजेत. पुढं मार्च 2025मध्ये स्टेटमेंट ॲज इट इज लिहिलं. हेल्पिंग वर्ब काय, डज. डजचं काय होणार, डझंट. नंतर आर के नारायण काय आहे, मेल, मग काय होणार, एंडिंगला ही. समजलं, सिम्पल. आता एक गंमत बघा, मार्च 2022ला पण क्वेश्चन आला आहे, 23ला पण आला आहे, 24लाही आला आहे, 25लाही आला आहे, म्हणजे 26ला पण येणार. कळलं. हा टॉपिक पक्काच करून ठेवा, 1 मार्क फिक्स झाला. समजलं, नक्की क्लिअर झालं, शुअर. कसं आपण क्वेश्चन टॅग ॲड करतो हे प्रत्येकाला कळलं, गुड. चलो आपला टॉपिक नंबर 2, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. सगळ्यात सिम्पल टॉपिक आहे बघा. अंडरलाईन इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं. सगळ्यात पहिलं स्टेटमेंटमध्ये टू ओळखायला शिका. टू दिसला, टू नंतर जे व्हर्ब असेल ते झालं इन्फिनिटिव्ह. एक्झाम्पल बघा, आय चूज टू इग्नोर द कमोशन. परत टू बघायचा, बघितला, पुढचं व्हर्ब बघायचं, बघितलं, झालं इन्फिनिटिव्ह. खतम. पुढं मिस्टर श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. परत टू बघा, बघितलं, पुढचं व्हर्ब बघा, बघितलं, झालं इन्फिनिटिव्ह. पुढं ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड अँड फॅमिली. टू बघितलं, पुढचं व्हर्ब, झालं. सिम्पल आहे. इन्फिनिटिव्ह एकदम सिम्पल राहतं बघा. आय नीड टू स्टडी फॉर एक्झाम, टू स्टडी. नंतर आय विल लॉक द डोअर टू प्रिव्हेंट थीफ. आता परत पहिलं टू बघायचं, नंतर व्हर्ब बघायचं, खतम, झालं. परत टू आणि व्हर्ब, परत टू आणि व्हर्ब, इझी आहे. बघा हा सुद्धा क्वेश्चन 22, 23 आणि 24ला आलेला आहे. 25ला नव्हता आला, पण 26ला येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं क्वेश्चन स्किप नाही करायचा. किती सिम्पल आहे, कळलं नक्की, शुअर. चलो नेक्स्ट टॉपिक, नॉट ओनली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज. बघा दोघांपैकी एक येऊ शकतं, दोन्ही पण सिम्पल आहे. आता स्टेटमेंट कसं दिलेलं असेल ते समजून घ्या. काय दिलं आहे, द जॉब रिक्वायर क्रिएटिव्हिटी अँड टेक्निकल एक्सपर्टाईज. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ॲज वेल ॲज वापरायला शिकूया. ॲज वेल ॲज वापरायचं म्हणजेच काय, ज्या ठिकाणी अँड आहे ना त्या ठिकाणी फक्त ॲज वेल ॲज टाकून द्या, काम तमाम. क्लिअर, नक्की समजलं. आता नॉट ओनली बट ऑल्सो कसं ओळखायचं. सगळ्यात पहिलं स्टेटमेंटमध्ये 2 ॲडजेक्टिव्ह असतील किंवा 2 ऑब्जेक्ट असतील ते आयडेंटिफाय करायला शिका. आता ते आयडेंटिफाय कसं करायचं, अँड दिसतंय. अँडच्या आधी आणि व्हर्बच्या नंतर जे दिसेल ते काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे. बघा या ठिकाणी 2 ऑब्जेक्ट आहेत, हा पहिला ऑब्जेक्ट आणि हा दुसरा ऑब्जेक्ट. मग सगळ्यात पहिली गोष्ट, पहिल्या ऑब्जेक्टच्या आधी नॉट ओनली लिहायचं आणि अँडच्या जागेवरती बट ऑल्सो लिहायचं. कसं केलं बघा, द जॉब रिक्वायर ॲज इट इज. क्रिएटिव्हिटीच्या आधी नॉट ओनली क्रिएटिव्हिटी आणि अँडच्या आधी काय आलं, बट ऑल्सो. बाकी स्टेटमेंट आहे तसंच. कळलं. बघा अँडच्या जागेवरती ॲज वेल ॲज, नंतर अँडच्याच जागेवरती बट ऑल्सो. त्याच्या आधीचे जे ऑब्जेक्ट असेल त्याच्या आधी काय वापरायचं आहे, नॉट ओनली. क्लिअर, समजलं. चलो नेक्स्ट, द न्यू स्मार्टफोन ऑफर ॲडव्हान्स फीचर अँड अ सिक डिझाईन. परत एकदा काय ऑफर करत आहे, ॲडव्हान्स फीचर अ सिक डिझाईन. मग ॲज वेल ॲज एकदम सिम्पल, या ठिकाणी ॲज वेल ॲज आलं. आता ह्याच्या आधी काय असणार आहे, नॉट ओनली. अँडच्या जागेवरती काय आलं, बट ऑल्सो. खतम,
सिम्पल. चलो आता बोर्डचे क्वेश्चन्स बघा. बोर्डमध्ये 2019ला आलेला क्वेश्चन होता, ऑल चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वेअर हेल्दी अँड स्ट्रॉंग. पहिलं ॲज वेल ॲज बघा, अँडच्या ऐवजी काय आलं, ॲज वेल ॲज आलं. नंतर वेअर नंतर हेल्दी आणि स्ट्रॉंग हे दोन्ही आपले काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. मग पहिल्याच्या आधी काय वापरणार आपण, नॉट ओनली. अँडच्या जागेवरती काय वापरणार, बट ऑल्सो. खतम. 2022चा प्रश्न बघा, काय दिलं आहे, फूड नेफोबिया अफेक्ट्स डायटरी क्वालिटी ॲज वेल ॲज लाईफस्टाईल डिसिजेस. आता ह्याच्यामध्ये अँड नाही आहे, नीट समजून घ्या. इथं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. ॲज वेल ॲजच्या जागेवरती काय असतो, अँड. मग त्या ठिकाणी काय येणार, बट ऑल्सो. पहिलं काम झालं. आता अफेक्ट काय करतं आहे बघा, या गोष्टी अफेक्ट करतं आहे ते एक आणि हे दुसरं. मग पहिली जी गोष्ट आहे त्याच्या आधी काय आलं, नॉट ओनली आलं. समजलं, इझी आहे नक्की. सिम्पल. पहिलं काय बघायचं, वर्ब बघा. वर्ब नंतर काय येतं, ऑब्जेक्ट येतं. स्टेटमेंट असंच असतं ना, सब्जेक्ट प्लस वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट. क्लिअर नक्की. पुढं बघा, पुढंसुद्धा नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचं होतं. बघा, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. द स्किल पण पाहिजे, द विल पण पाहिजे. मग नॉट ओनली बट ऑल्सो यूज करताना स्किलच्या आधी काय येणार, नॉट ओनली. नंतर पुढं अँडच्या जागेवरती बट ऑल्सो. झालं, सिम्पल आहे. कळलं नक्की. आता जुलै 2024चा क्वेश्चन. याही ठिकाणी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. काय दिलं आहे, दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅप्पी. मग अँडच्या जागेवरती आलं बट ऑल्सो. खतम. त्याच्यानंतर ड्रेंच अँड हॅप्पी असे दोन ऑब्जेक्ट होते. मग ह्याच्या आधी काय असणार आहे आपलं, नॉट ओनली. खतम. सिम्पल. कळलं नक्की. चलो अजून एक क्वेश्चन बघूया. मार्च 2025 दोन क्वेश्चन्स आले होते बघा. पहिलं आपल्याला ॲज वेल ॲज यूज करायचं होतं. सिम्पल होतं. अँडच्या जागेवरती ॲज वेल ॲज टाकलं, स्टेटमेंट झालं. नंतर पुढं बघा, 25ला आलेला क्वेश्चन होता, ॲट द बर्थ चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. मग नॉट ओनली बट ऑल्सोसाठी आलं होतं. मग फेअरच्या आधी काय येणार, नॉट ओनली. अँडच्या जागेवरती काय असणार, बट ऑल्सो. कन्फर्म मार्क. समजलं नक्की. नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज कसं यूज केलं जातं, क्लिअर झालं. बघा, आत्तापर्यंत आपण किती टॉपिक घेतले, 4 टॉपिक घेतले. हा एक आहे आणि हा एक आहे, असे 2 आहेत. त्यानंतर इथं बघितलं इन्फिनेटिव्ह, 3 टॉपिक झाले. आणि आधी बघितलं होतं आपण ॲड क्वेश्चन टॅग. समजते सगळ्यांना, नक्की क्लिअर झाले. चलो आता पुढचे पण टॉपिक नीट समजून घेऊया. पुढचे पण टॉपिक आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पहिलं टॉपिक काय दिलं आहे, मेक इट एक्सक्लेमेटरी. बघा, मेक इट एक्सक्लेमेटरी करताना जे आपलं असर्टिव्ह सेंटेन्स असेल त्याला एक्सक्लेमेटरी करायचं आहे. मग एक्सक्लेमेटरी करताना 2 वर्ड्स आहेत. पहिला वर्ड येतो वॉट आणि दुसरा येतो हाऊ. ह्या 2 वर्ड्सचा यूज करून आपल्याला एक्सक्लेमेटरी स्टेटमेंट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वॉट कधी वापरणार आणि हाऊ कधी वापरणार ते समजून घेऊ. जर स्टेटमेंटमध्ये व्हेरी असेल किंवा व्हेरी नसेल तर आपण हाऊ वापरणार. पण जर स्टेटमेंटमध्ये व्हेरी असेल आणि विथ असेल तर आपण वॉट वापरणार. सिम्पल लक्षात ठेवा, स्टेटमेंटमध्ये आलं तर वॉट वापरायचं आहे. स्टेटमेंटमध्ये नाही आलं तर आपल्याला हाऊ वापरायचं आहे. क्लिअर समजलं. सिंटॅक्स समजून घेऊ. पहिलं हाऊ किंवा वॉट जसं स्टेटमेंट असेल त्याप्रमाणे. नंतर ॲडजेक्टिव्ह, नंतर सब्जेक्ट, एंडिंगला हेल्पिंग वर्ब आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायला विसरायचं नाही. आता ह्याच्यामध्ये जे व्हेरी नंतर व्हेरी मच असे जे शब्द असतील ह्यांना गायब करायचं. क्लिअर. चलो एक्झाम्पल बघूया. द मूव्ही वॉज ग्रेट. आता पहिलं काय चेक करायचं तर व्हेरी आहे का बाबा, नाही आहे, व्हेरी नाही आहे. चलो डन, व्हेरी नाही आहे. आहे का, पण नाही आहे. म्हणजे काय वापरायला लागणार आपल्याला, हाऊ वापरायला लागणार. डन. नंतर द मूव्ही वॉज ग्रेट. ग्रेट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आलं. त्यानंतर काय, सब्जेक्ट द मूव्ही आलं. नंतर हेल्पिंग वर्ब वॉज आलं आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. सिम्पल. समजलं. पुढचं बघा, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आलं आहे का नाही. हां, मग आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर ज्या वेळेला एक्सक्लेमेटरी करू त्यावेळेला व्हेरी वर्ड वापरायचा नाही. मग असेल तर काय वापरतो आपण, वॉट आलं. नंतर काय वापरायचं आहे, ॲडजेक्टिव्ह बरोबर, ब्युटिफुल गर्ल. नंतर सब्जेक्ट श्वेता. हेल्पिंग वर्ब इज ॲज इट इज. नंतर पुढं एक्सक्लेमेटरी मार्क. मार्च 2023ला आलेला क्वेश्चन होता. पुढं बघा, जुलै 2024ला द वर्ड इज व्हेरी पुअर. आता ह्याच्यामधून व्हेरी तर काढायचं आहे. डन. स्टेटमेंट चेक करा, दिसतं आहे का, नाही दिसत आहे, म्हणजे हाऊ येणार, आलं. त्यानंतर काय, ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर काय येणार आहे, आठवा काय, हां
सब्जेक्ट आणि नंतर हेल्पिंग वर्ब आणि एंडिंगला एक्सक्लेमेटरी मार्क. समजलं आता? नक्की. पुढं यू हॅव मेड अ बिग मेस. आलं आहे म्हणजे वॉट वापरावं लागणार. वॉट बिग मेस यू हॅव आलं. आता ह्या ठिकाणी काय झालं आहे, व्हर्ब मेन्शन होतं म्हणून आपण व्हर्ब वापरलं आणि नंतर एक्सक्लेमेटरी मार्क दिला. क्लिअर? नक्की. चलो. हिज पेंटिंग इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी काढायचं आहे. क्लिअर? नंतर दिसतं आहे का? नाही दिसत आहे म्हणजे काय येणार? हाऊ एक्सपेन्सिव्ह हिज पेंटिंग इज. खतम. सिम्पल. पुढं राजू हॅज अ ग्रेट क्रिएटिव्हिटी. आलं म्हणजे वॉट वापरावं लागणार. मग ग्रेट क्रिएटिव्हिटी नंतर राजू हॅज एक्सक्लेमेटरी मार्क. समजलं? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं करायचं समजलं प्रत्येकाला? शुअर? इझी आहे बघा. फक्त लक्षात काय ठेवणार आहे? आलं तर वॉट त्यानंतर नाही आलं तर हाऊ. सिम्पल. डन. चलो नेक्स्ट टॉपिक. खूप सिम्पल आहे. खूप म्हणजे खूप सिम्पल आहे. बघा काय करायचं असतं, यूज एबल टू वापरायचं आहे. आता एबल टू कुठं वापरतो आणि कुठल्या स्टेटमेंटमध्ये वापरतो पहिलं ते समजून घ्या. आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कॅन किंवा कुड असेल, मग कॅनला रिप्लेस करून आपण एबल टू वापरणार आहोत, कुडला रिप्लेस करून आपण एबल टू वापरणार आहोत. फक्त कॅन म्हणजे काय आहे? प्रेझेंट टेन्स. कुड म्हणजे काय आहे? पास्ट टेन्स. मग कॅन जेव्हा आपल्याला स्टेटमेंटमध्ये असेल तेव्हा आपल्याला प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब वापरायचे ॲज अ सब्जेक्ट कन्सिडर करून. सब्जेक्ट नीट बघायचा, सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब घ्यायचे आणि नंतर एबल टू. कुड असेल तर वॉज वेअर आणि नंतर एबल टू. क्वेश्चन बघा, ही कॅन रीड फास्ट. आता कॅनच्या जागेवरती आपण एबल टू वापरणार आहे हे फिक्स. आता हीसाठी काय असणार आहे? ॲम इज आरपैकी इज आलं. नंतर एबल टू रीड फास्ट म्हणजे काय झालं? ही इज एबल टू रीड फास्ट. सिम्पल आहे. नक्की. पुढं बघा, शी कॅन डू दिस. परत शी त्यासाठी काय असणार आहे? इज. कॅनच्या ऐवजी एबल टू, डू दिस आहे तसंच म्हणजे शी इज एबल टू डू दिस. डन. पुढं बघा, आय कुड रन अवे. परत कुड म्हणजेच काय? पास्ट टेन्स झाला. मग वॉज आणि वेअरपैकी आता आयसाठी काय असणार आहे? वॉज. नंतर एबल टू रन अवे आहे तसंच. समजलं काय करायचं? म्हणजे आय वॉज एबल टू रन अवे. सिम्पल होतं का नाही? आता बोर्डला आलेला क्वेश्चन बघा काय दिलं आहे. मार्च 2022ला आलेला क्वेश्चन आहे. फिजिशियन कॅन टेल अबाउट अ पेशंट्स वेलनेस. पहिलं कॅन बघायचं. बघितलं. फिजिशियन्स म्हणजे प्युरल फॉर्ममध्ये आलं. कॅन असल्यामुळं आपल्याला प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे म्हणून आर आलं. एबल टू स्टेटमेंट बाकीचं आहे तसंच. समजलं? कसं करायचं कळलं? प्रत्येकाला क्लिअर झालं? नक्की. शुअर? चलो पुढचा अजून एक टॉपिक अनेबल टू. त्याच्यासारखंच आहे. एबलच्या ऐवजी काय आलं आहे? अनेबल आलं आहे. बाकी सगळं आहे तसंच आहे. आता ह्या ठिकाणी काय असणार आहे? स्टेटमेंटमध्ये कॅनॉट असेल आणि कुड नॉट असेल. आता वरचे स्टेटमेंट बघूया. बघा, ही कॅनॉट रीड फास्ट. मग परत एकदा कॅनॉटच्या जागेवरती आपण अनेबल टू यूज करणार आहोत. मग कॅनॉट म्हणजे प्रेझेंट फॉर्म म्हणजे हीसाठी काय असणार आहे? इज. मग नॉट असल्यामुळं अनेबल टू. खतम. परत बघा, शी कॅनॉट डू दिस. मग परत शी इज नंतर अनेबल टू डू दिस. समजलं? परत आय कुड नॉट रन अवे. कुड नॉट होतं मग आपण अनेबल यूज करायचं आहे. मग कुड काय आहे? पास्ट टेन्स आहे. मग आयसाठी पास्ट टेन्ससाठी काय येणार? हेल्पिंग वर्ब तर वॉज आलं. नंतर अनेबल टू रन अवे. समजलं? नक्की. चलो बोर्डला आलेले क्वेश्चन्स बघा. याच वरच्या आलेला क्वेश्चन होता, लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5. आता कुड पहिलं बघायचं. कुड नॉट पाहिलं. नंतर कुड असल्यामुळं आधी काय बघायला लागेल? सब्जेक्ट. वॉज वापरायचं का वेअर वापरायचं हे कन्फर्म करायचं आहे. लिटिल सुलेखा काय वापरणार? वॉज. नंतर अनेबल टू बाकी स्टेटमेंट ॲज इट इज. समजलं? नक्की. चलो किती टॉपिक बघितले? 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, नंतर ह्या ठिकाणी 4, 5 टॉपिक झाले. हे 6 आणि हा 7 टॉपिक आपण व्यवस्थित समजून घेतले. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये जे रिमेनिंग टॉपिक आहेत ते सुद्धा व्यवस्थित क्लिअर करूया. हे टॉपिक समजले का नाही हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगताल.
सगळे बोर्डचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, त्यामुळे हे प्रत्येकाला समजलेले असतील आणि ग्रामरचे मार्क हे आपल्या हक्काचे आहेत, त्यामुळे ह्यातला एक पण मार्क नाही गेला पाहिजे, हे डोक्यात ठेवताल. आता जे नेक्स्टवाले व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जरा टॉपिक थोडेसे हार्ड आहेत. हार्ड म्हणजे थोडं एक्सप्लेन जास्त करावं लागेल, फॉर्म्युले जास्त असतील, त्यामुळे आपण 2-2 टॉपिकचा ग्रुप करूया म्हणजे आपल्याला पटपट गोष्टी समजून येतील. आता 2-2 टॉपिक म्हणजेच काय, टेन्सेस आणि व्हॉईस एकमेकांना इंटरलेटेड आहेत, त्यामुळे टेन्सेसचे फॉर्म्युले झाले की व्हॉईस लगेच क्लिअर होऊन जातील. क्लिअर. नंतर WH क्वेश्चन आणि डिग्री सिंपल आहे बघा, पटकन हे दोन्ही टॉपिक उरकून टाकूया, हे 2 टॉपिक उरकूया. त्यानंतर रिमेनिंग टॉपिक जे आहेत ते सुद्धा कंबाईनच्या फॉर्ममध्ये आपण घेऊ. म्हणजेच आपले जे ग्रामरचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर जे होते आणि त्यांचे जे मार्क्स आहेत हे आपले कन्फर्म होऊन जातील. आता व्यवस्थित प्रिपेअर करा. ह्याच्या अगोदर ॲप्रिशिएशन कसं लिहिलं गेलं पाहिजे त्याचा व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा नीट बघून घ्या. त्यानंतर लेटर रायटिंगचा पण व्हिडिओ आला आहे. 2023, 2024 आणि 2025 तीनही लेटर एक्सप्लेन केलेले आहेत. आपल्याला मार्क 70+ आणायचे आहेत, त्यामुळे प्रिपरेशन हे टॉप लेवलचंच झालं पाहिजे. व्यवस्थित प्रिपेअर करा. दिवस आपल्या हातामध्ये आहेत, प्रत्येक दिवस नीट युटिलाइज करा. आता ह्या दिवसांमध्ये तुम्हाला M1, M2 ह्यांचं पण प्रिपरेशन मी करायला सांगितलं आहे. S1, S2 ह्यांचं पण प्रिपरेशन करायला सांगितलं आहे. त्यांचे कुठले चॅप्टर केले गेले पाहिजेत त्याचा व्हिडिओसुद्धा बनलेला आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित प्रिपेअर करा. काही डाऊट आला तर कमेंट सेक्शन ओपन आहे, नक्की विचारा, आपण नक्की सॉल्व करूया आणि प्रत्येक स्टुडंट 70+ वरती नक्की जाईल. फक्त व्यवस्थित प्रिपेअर करा. क्लिअर. चलो बाय बाय, ऑल द बेस्ट.